काल डिस्कस केलेल्या सपोर्ट पासून 200 पॉईंटची रॅली आज आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळालेली आहे आणि रेझिस्टन्स पासून 150 पॉईंटचा फॉल देखील आज आपल्याला निफ्टीवरती पाहायला मिळाला आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला एक्सपायरीमध्ये सुद्धा पाहायला मिळालेला आहे सेन्सेक्सच्या. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये देखील अशाच पद्धतीचे लेवल तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. माझा उद्याच्या दिवसाचं मार्केट प्रिडिक्शन काय असणार आहे, मला असं वाटतंय की उद्या मार्केटमध्ये फॉल येऊ शकतो, ते असं का वाटतंय हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि माझे इम्पॉर्टंट म्हणजे मॅजिकल लेवल्स प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो, त्या देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ह्या कुठलेही नॉर्मल सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल्स नसतात, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी स्ट्रक्चर्ड अनालिसिस माझं तुमच्यासोबत शेअर करत असतो. नमस्ते मित्रांनो, मी आहे संतोष निकम आणि मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत इन्स्टिट्यूशनल स्टाईल अनालिसिस आणि एज्युकेशन शेअर करण्याचा माझा प्रयत्न राहतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील माझा तसाच प्रयत्न राहणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा, कारण की ज्या टाईपचं कॉन्टेंट मी पोस्ट करत असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल, ते तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार नाहीये. माझे लाईव्ह मार्केटचे अपडेट्स जे आहेत आणि प्री मार्केटचे अपडेट्स सर्व मी टेलिग्रामच्या चॅनलवरती शेअर करत असतो. जर तुम्ही जॉईन नसेल केलेलं अजून तर नक्की करा, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. चला सुरुवात करू इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन बद्दल आणि उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स पासून. परंतु ज्या वेळेला उद्याच्या मार्केटचा विषय येतो त्यावेळेला आज मार्केटमध्ये काय झालंय हे पाहून घेणं सर्वात जास्त गरजेचं असतं पहिल्यांदा. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात पहिल्यांदा मार्केटमध्ये काय झालंय आणि त्याच्यावरून उद्याच्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज लावण्याचा थोडासा जो आहे तो सध्या आपण प्रयत्न करूयात. सर्वप्रथम तर जे काही मी प्री मार्केटचे लेवल शेअर करत असतो तुमच्यासोबत, त्यांना एकदा पाहून घेऊयात मित्रांनो की त्याची परफॉर्मन्स काय राहिलेली आहे. या सर्व लेवल मी मार्केट ओपनिंगच्या अगोदरच तुमच्यासोबत शेअर करत असतो, त्याच्यामुळे देखील टेलिग्रामवरती जॉईन नसेल केलेलं तर जॉईन करा, कारण की डिफरंट प्लॅटफॉर्म्सवरती मी काही एज्युकेशनल कॉन्टेंट शेअर केलं तर त्याच्या लिंक्स टेलिग्रामवरती शेअर करत असतो आणि टाइमली अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. 23,073ची इम्पॉर्टंट लेवल मी मार्केट ओपनिंगच्या अगोदरच शेअर केलेली होती, कारण की ही ऍक्च्युअल फुटप्रिंट होती इन्स्टिट्यूशन्स द्वारा सोडलेली आणि इथून आपल्याला एक चांगला अपट्रेंड जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. जवळपास 200 पॉईंटची रॅली आलेली पाहायला मिळते. एक डबल टॉप इथं झालेला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली पिन पॉईंट ह्या डबल टॉपची एक अशी ट्रेंड लाईन रेझिस्टन्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल. एक शार्प फॉल पाहायला मिळाला आणि 23,135 पासून एक बाउन्स बॅक देखील पाहायला मिळाला. एक्झॅक्टली ह्या लेवलला असताना 1 वाजता मी लाईव्ह आलेलो होतो सेन्सेक्सच्या एक्सपायरीसाठी. पेशन्स कसे डेव्हलप करायचे आणि कसं वेट करायचं ह्या साइडवेज मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं होतं. छोटासा स्टॉप लॉस इथं प्लॅन करून एक स्नायपर एंट्री तुम्हाला मी दाखवलेली होती, कशी याच्यावरती एंट्री करता येऊ शकते. आणि 84 रुपयाचे प्रीमियम 240 रुपयाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळते फक्त 2-3 कॅन्डलच्या मूव्ह मध्ये. आणि हे कसं करता येतं हे देखील मी तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवलेलं आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर खूप एज्युकेशनल व्हिडिओज आहेत. पेशन्स कसे डेव्हलप करायचे, इन्स्टिट्यूशन्स फ्रेमवर्क काय असतं आणि कशा पद्धतीने ते त्यांचं अनालिसिस करत असतात, हे सर्व त्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं. युट्यूबवरती तो व्हिडिओ आहे, जाऊन पहा, खूप एज्युकेशनल व्हिडिओ आहे. आता ज्या लेवलपासून आपल्याला सपोर्ट आलेला पाहायला मिळतोय ती लेवल तर कालच तुमच्यासोबत मी ऍडव्हान्समध्ये शेअर केली. जसं की मी तुम्हाला सांगत असतो, एक्झिक्युशन डायरेक्ट करायचं नसतं, मार्केट ओपन झाल्यानंतर नसतं करायचं. जो एक प्रोफेशनल ट्रेडर आहे तो अगोदरच सगळे प्लॅन करून ठेवत असतो आणि नंतर त्यांना तो एक्झिक्यूट करत असतो. प्रिपरेशन खूप जास्त गरजेचं असते एक्झिक्युशन पेक्षा, आणि हीच प्रिपरेशन मी तुम्हाला 1 दिवस अगोदर मध्ये सांगत असतो. तुम्हाला फक्त व्हिडिओ जो आहे तो आरामात पाहायचा आहे, व्यवस्थित काय सांगतोय ते ऐकायचंय. काही समजलं नाही तर त्याला परत ऐकायचं आहे. या लेवल चार्टवरती मार्क करायचे आहेत, लेवल मार्क करून वेट करायचं आहे त्या लेवलला मार्केट येण्याचं, आणि मग रिॲक्शन काय येते मार्केटची त्या लेवलला हे पाहून त्या रिॲक्शनवरती तुम्हाला तुमची ऍक्शन घ्यायची आहे. थोडक्यात काय, ते इथं सपोर्ट पासून एक चांगला आपल्याला मूव्ह पाहायला मिळाला. 23,106ची लेवल ऑलरेडी डिस्कस केलेली होती आणि 23,315च्या लेवलला नो ट्रेड झोनमध्ये मार्केट आलं. थोडंसं हॉल्ट केला, डबल टॉपचं फॉर्मेशन बनवून एक चांगला फॉल आलेला आपल्याला इथं जे आहे ते निफ्टीवरती पाहायला मिळत आहे. बँक निफ्टीवरती सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला एक चांगला बुलिश ट्रेंड जो आहे तो पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर इथं देखील एक पिन पॉईंट 55,570चा, आता पहा ही कुठली राऊंड अप लेवल नाहीये, तरी देखील एक चांगला रेझिस्टन्स जो आहे तो क्रिएट झाला आणि खालच्या साईडला मार्केट आलेलं पाहायला मिळतं. आता मी बाकीचे युट्यूबर सारखा असा मोठा 200 पॉईंटचा झोन मार्क करून देत नाही तुम्हाला की इथून कुठून देखील रिव्हर्सल येईल. एकच नंबरमध्ये एक लेवल असते, कारण की ही एक स्ट्रक्चर्ड अनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. रॅन्डम कुठलेही असे सपोर्ट रेझिस्टन्स व्हिडिओज मध्ये मार्क करून दाखवत नाही, आणि जर ते दाखवायचेच असतील तर ते तुम्ही देखील करू शकता. त्याच्यासाठी आपल्या
बहुमूल्य जो टाइम आपण ज्याला म्हणतो त्याच्यापैकी 10 मिनिट 15 मिनिट घालून कोणाची व्हिडिओज बघण्याची काही गरज नाहीये. आणि त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचे लेवल माझ्या व्हिडिओजमध्ये तर कधीच शेअर करत नाही. मी नेहमी स्ट्रक्चर्ड अनालिसिस शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. आता उद्या मार्केटमध्ये काय होईल याला ज्या वेळेला आपण डिस्कस करणार आहोत त्यावेळेला आजच्या दिवशी मार्केटची कॅन्डल कशी बनलेली आहे ती पाहणं जास्त गरजेचं आहे. सर्वप्रथम तर बँक निफ्टीवरती आपण हा असा एक रेजिस्टन्स कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला. तिथं रिजेक्शन आलेलं जे ते आपल्याला पाहायला मिळते, परंतु ओपन इज इक्वल टू लो वाला याचा हाय जो आहे तो देखील अजून प्रोटेक्टेड आहे, हे पाहणं जास्त गरजेचं आहे. उद्या मार्केटमध्ये जर काही इथंच रेजिस्टन्स क्रिएट झाला तर उद्या शुक्रवार असल्या कारणामुळे देखील एक साईडवेज टू निगेटिव्ह ट्रेंड पाहायला मिळू शकतो. परंतु जर काही याला ब्रेकआउट आला तर एक बुलिश ट्रेंड देखील मार्केटमध्ये सध्या जे ते पाहायला मिळू शकतं. सेम निफ्टीवरती सुद्धा अपसाईडने आपल्याला रिजेक्शन आलेलं पाहायला मिळते. ह्या लेवलला जर का ब्रेकडाऊन गेला तर मोठा क्रॅश पाहायला मिळू शकतो. तुम्ही फक्त थंबनेल पाहून जर इथपर्यंत आला असाल की उद्या 1000 पॉईंटचं गॅप डाऊन होईल, आपल्याला 1000 पॉईंटचं फॉल मिळेल, तर तसं नाहीये. थंबनेल पाहून व्हिडिओला जज करायचं नाहीये. तुम्हाला व्हिडिओमध्ये येऊन पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे की काय अनालिसिस मी तुम्हाला सांगतोय, काय लेवल सांगतोय, लेवल सांगितलंय किंवा अनालिसिस सांगितलं, पण लेवल ऍक्टिव्हेट पण तर झाली पाहिजे. आपल्याला वाटतं की बिअरिश राहणार आहे मार्केट, पण ती लेवलच ऍक्टिव्हेट नाही झाली तर मग आपण काय करा. त्याच्यामुळे लेवल्स ऍक्टिव्हेट होणं जे ते खूप जास्त गरजेचं आहे. याला या डेलोला जे आता सध्या डेली टाइम फ्रेमवरती दोन्ही चार्ट्स आहेत, याला ब्रेकडाऊन जाणं खूप जास्त गरजेचं आहे. तसं झालं तर एक शार्प फॉल येईल. अदरवाईज जर का फ्लॅट ओपनिंग आलं तर मार्केट थोडंसं असं निगेटिव्ह टू साईडवेज राहण्याचं जास्त प्रयत्न करेल. इन केस समजा ते बुलिश साईडला गेलं तर त्या लेवल सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असतो, त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काही नाहीये. तुमच्याकडे 100 कारणं असतात एक्झिक्यूट करण्याची, कुठे एक्झिक्यूट करायची ते, कुठं ट्रेड करायचा नाहीये, कुठं जाऊन जास्त स्टॉप लॉस होणार आहे तुमचा, हे जास्त महत्वाचं आहे. त्याला मी नो ट्रेड झोन असं म्हणतो आणि तो तुमच्यासोबत डेली बेसिसवरती प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. कारण की हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो, इथं जाऊन सेलर्स ऍक्टिव्ह होतात. एक तर साईडवेज होऊन जाईल मार्केट किंवा जास्त वोलटाईल होऊन जाईल. दोन्ही केसेसमध्ये आपलाच स्टॉप लॉस जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे बिंग ऑप्शन बायर आपल्याला अगोदरच माहिती आहे की हा नो ट्रेड झोन आहे, तर याच्यामध्ये ट्रेड न केलेलं बरं. कधी हा झोन राहणार आहे 23,155 ते 23,200चा, याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचा नाहीये. ज्या वेळेला मी कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असा शब्द वापरतो त्यावेळेला लक्षात घ्या किमान 5 मिनिटाची कॅन्डल त्याच्यावरती क्लोज व्हायला हवी. पुढच्या कॅन्डलने हाय ब्रेक केला तरच त्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. ज्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करतो ह्या रॅन्डम कुठलेही लेवल्स नसतात. स्ट्रक्चर्ड अनालिसिस पहिल्यांदाच सांगितलेलं आहे तुम्हाला, आणि ह्या राऊंड अप लेवल सुद्धा नसतात, त्याच्यामुळे ते तुमच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे, जेणेकरून मार्केट त्या लेवलच्या आसपास गेल्यानंतर टेक्निकल अनालिसिसवरती कसं रिॲक्ट करतंय, काय प्राइस ऍक्शन बनते त्याला पाहून कॅच करण्याला तुम्हाला जे ते सोपं होऊन जातं. ह्या लेवल सोबत ज्या लेवल 4 आहेत ना अशा ह्या दोन्ही साईडच्या दोन्ही इंडेक्सच्या, हे इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल सुद्धा असतात. त्यामुळे देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जो आपला मेन व्ह्यू आहे तो आहे 23,155च्या लेवलच्या आसपासचा. याच्या खाली आपल्याला निफ्टी जी आहे ती बेरिश पाहायला मिळू शकते. 23,071, 22,993, 22,901 आणि 22,802 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आणि हा आपला प्रायमरी व्ह्यू झाला की मार्केट उद्या निगेटिव्ह राहू शकतं. पण जर का ते निगेटिव्ह नाही झालं, अपोजिट डायरेक्शनला गेलं, बुलिश झालं, तर मग काय करायचं? तर त्याच्यासाठी मी प्लॅन बीच्या अनुषंगाने त्या लेवल सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्याच्यामुळे त्या लेवल सुद्धा तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. ज्या साईडला लेवल जाईल प्रिडिक्शनच्या बेसिसवरती एक्झिक्यूट करत नाही आपण. एक्झिक्युशन हे नेहमी लेवल आणि टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती केलं जातं. प्रिडिक्शन फक्त एक अंदाज बांधला जातो की मार्केट कुठल्या डायरेक्शनला जाऊ शकतं. त्याच्यामुळे लेवल्स ऍक्टिव्हेट होणं खूप गरजेचं आहे, हे सुद्धा इथे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. 23,200ची ती आपली लेवल राहील ज्याच्यावरती निफ्टी जी आहे ती उद्या बुलिश राहू शकते. 23,274, 23,392, 23,503 आणि 23,614 इथं आपल्या निफ्टीच्या वरच्या साईडच्या लेवल्स राहणार आहेत. आता मला माहिती आहे की प्रीमियम्स जास्त महाग असल्या कारणामुळे तुम्ही बँक निफ्टी ट्रेड करत नाही, पण बँक निफ्टी अर्ली इंडिकेशन देत असते आपल्याला निफ्टीमध्ये येणारे मूव्हचं. कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात. त्यामुळे बँक निफ्टी इंडेक्सला सुद्धा पाहणे गरजेचं आहे जरी तुम्ही ट्रेड करत नसला तरी. निफ्टी बँक निफ्टीचा जो नो ट्रेड झोन असेल तो असेल 55,260 ते 55,140. याच्यामध्ये बिंग ऑप्शन बायर म्हणून ट्रेड करायचा नाहीये. 55,140च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 54,987, 54,791, 54,626 आणि 54,433 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 55,260च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 55,411, 55,560, 55,770 आणि 55,961 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील.
तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत. अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर्ड अनालिसिस आणि एज्युकेशन मी तुमच्यासोबत शेअर करत असतो माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं, तर नक्की करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे मी माझ्या सर्व लेवल्स, माझं अनालिसिस ॲडव्हान्समध्ये तुमच्यासोबत शेअर करत असतो लाईव्ह मार्केटच्या अपडेट सोबत. त्यामुळे तिकडे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. तुमचे फीडबॅक्स कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.